कालपासून पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे, वकिलांच्या संपर्कात आहे, कुटुंबियांच्या संपर्कात आहे. परंतु मला वाटतं की एक 3.5-4 वर्षाची मुलगी जर तिचा अंत इतक्या वाईट पद्धतीने जर होत असेल ना, तर एका बाजूला माझं काळीज जळतंय, दुसऱ्या बाजूला माझं रक्त उसळतंय, एका बाजूला एक आई म्हणून मला सुद्धा तुमच्यासारखंच वाटतंय की त्याला ताब्यात दिलं पाहिजे आणि त्याला जसं त्या आपल्या लेकीचं झालं त्याच पद्धतीने त्याचा दगडाने ठेचून अंत झालं पाहिजे, हे मला सुद्धा वाटतं. परंतु मला त्याच बाजूला हे पण सांगायचंय की आज जर आपण इथे जमलोय, एका सोलापूरच्या लेकीसाठी जमलोय, एका चिमुरडीसाठी जमलोय, तर मला वाटतं की हा लढा आपण आपल्या मुलीला नाही वाचवू शकलो, पण कदाचित इथून पुढे कुठल्याही मुलीवरती असा प्रसंग घडू नये यासाठी आपला लढा असेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला एकच विश्वास देण्यासाठी आले की एक राज्यसभेची खासदार म्हणूनच नाही तर सोलापूरची मुलगी म्हणून या लढ्यात तुमच्या सोबत पावलाला पाऊल भिडवून मी तुमच्या सोबत उभी राहणार आहे, हा विश्वास देण्यासाठी. अनेक चर्चा कदाचित मी यायच्या आधी पण झाल्या असतील, मी आल्यानंतर सुद्धा मी काही चर्चा ऐकल्या. सगळ्यात आधी तर हात जोडून सांगते, कुठलाही बलात्कार कपड्यांमुळे होत नाही. हात जोडून जो लोग कहते हैं कि कपड़ों से बलात्कार होता है, मैं उन्हें समझाऊं कैसे? एक 3 साल की बच्ची को मैं साड़ी पहनाऊं? इतकी विकृत मानसिकता की जो नराधम एका 3 वर्षाच्या लेकीला सोडत नाही, त्याची हिस्ट्री समोर येते की याच्या आधी त्यांनी 2 वेळेला अशा पद्धतीचा अपराध केलेला होता. स्वतःच्या घरातल्या मुलीला त्यांनी सोडलेलं नाही. तो पॅरोलवर बाहेर आहे, तर मला वाटतं की कायदेशीर मार्गाने लढा लढला पाहिजे. या देशाचं संविधान, या देशाचा कायदा सक्षम आहे, पण जर कोणी तो कायदा राबवताना कमी पडत असेल तर तिथे एक समाज घटक म्हणून तो दबावगट आपल्याला उभा करावा लागतो. आपण दुर्दैवी आहोत की कदाचित त्या 3.5-4 वर्षाच्या लेकीच्या किंकाळ्या वेळेवरती जर कुणाच्या कानावर पडल्या असत्या तर कुणीतरी जाऊन वाचवू शकलं असतं, पण इथून पुढे कुठल्याही मुलीची किंकाळी अशी घुमू नये म्हणून सोलापूर करत आहे. कोण होता तो नराधम? मी म्हणते अरे तो कोण होता आम्हाला माहित नाही. तो लांडगा होता, तो नीच होता, तो नराधम होता, तो हरामखोर होता, तो नालायक होता आणि अशा लांडग्याला ठेचूनच मारले. मला आठवतं जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, बदलापूरची घटना घडली होती, मी स्वतः गेले होते. त्या अक्षय शिंदेला ठोकला होता पोलिसांनी. खूप लोकांनी टीका केली, परंतु आम्ही पोलिसांचं समर्थन करण्यासाठी पुढे आलो होतो की जर एक नराधम एका 3-4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करत असेल आणि पोलिसांवरती जरा हमला करत असेल तर पोलिसांच्या बंदुका काय दिवाळीच्या टिकल्या उडवण्यासाठी ठेवण्याची हे सांगणार. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा, ज्या महाराष्ट्रामध्ये एका स्त्रीवरती एका नराधमानं हात टाकला म्हणून त्याचे हातपाय तोडून चौरंगा करणारा हा महाराष्ट्र बाबासाहेबांचा, ज्यांनी महिलांना अधिकार देण्यासाठी संविधान दिलं, महिलांना अधिकार मिळावेत म्हणून हिंदू कोडविलासाठी राजीनामा दिला. पण जर महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासला जाणार असेल तर मला वाटतं की आता आपण माणूस म्हणून एक होण्याची गरज आहे, बाई म्हणून एक होण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर मला वाटतं की एका बाजूला कायदेशीर मार्गाने तर लढा मी लढू, राज्यसभेमध्ये मी स्वतः या प्रश्नावरती आवाज उठतोय. मी स्वतः पंतप्रधान असतील, गृहमंत्री अमित जी शहा असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी तर आमची मी भेटेन, चर्चा करेन. एकनाथजी शिंदे साहेबांशी आम्ही कालपासून संपर्कात आहोत. जेवढं काही करता येते तेवढं करतोय. आज मी आपले सरकारी वकील सोलापूरचे प्रदीप सिंग राजपूतजी यांच्याशी पण चर्चा केली आणि पॉस्को कायद्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी अशा पद्धतीची मागणी करेन की जर देशाच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये पुढच्या अधिवेशनात जेव्हा मी जाईल की जर पोलिसांना बंधन आहे की 90 दिवसांच्या मध्ये चार्जशीट दाखल झालं पाहिजे, तर पॉस्कोच्या केसेसमध्ये लहान मुलींवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला 90 दिवसाच्या आत फाशी मिळालीच पाहिजे, हे मी स्वतः ती मागणी करणार. 1 मेच्या दिवशी जी नसरापूर इथे घटना घडली, छोट्या चिमुकलीला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार केला, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र काय भारतात सुद्धा सगळ्या महिलांना
इतका त्रास होतो की आज आम्हाला ही घटना कळल्याबरोबर आमचा एक हरिपाठ ग्रुप आहे, सगळ्या महिला ढसाढसा रडल्या आणि सगळ्यांमध्ये अशी एक चैतन्य जागृत झालं की त्या नराधमाला तिथं जाऊन ठेचलं पाहिजे आणि ही आपल्यातली शक्ती जी आहे ती सगळ्यांनी बाहेर काढून त्या नराधमाला मारलं पाहिजे. एवढं सगळं घडत असताना आज रास्ता रोको आंदोलन केलं, त्या ठिकाणी सुद्धा इतका वेळ सगळ्यांनी थांबवून ठेवलं तरी त्या ठिकाणी त्यांना लाठीचार्ज करून हाकलून लावण्यात आलं. नुसती आश्वासनं देऊन याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. तर तिथं तुम्ही लगेच कायदा लागू करा आणि त्या नराधमाला एकतर आमच्या ताब्यात द्या किंवा तुम्ही तरी काहीतरी करा आणि पटकन त्याला फाशी देऊन त्याला त्यामधून सोडवा. कारण त्याला मला तर वाटतं की आता सगळ्यांमध्ये शिवाजी महाराज जागृत झाले पाहिजे. जसं शिवाजी महाराज चौरंग करायचे तसा चौरंग करून याला सोडून दिलं आणि त्याचा खालचा भाग जर कापून काढला तर त्या ठिकाणी तो माणूस तडपडून आयुष्य जगू देत अशी अवस्था त्याची करावी असं मला मनापासून कळकळीने वाटतं की असल्या नराधमांना काय करावं. एक तर कुठंही आपल्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि आपल्या राज्यात असा कायदा का येत नाही याची आम्हाला खंत वाटते. उत्तर प्रदेशमध्ये एवढा छान कायदा आहे की त्यामधून कुणाचंही संरक्षण केलं जातं. आपल्या इथं थोडीसुद्धा कुणालाही लाज नाही आहे. सगळे पुरुष कुठं गेलेत असं वाटायला लागलेलं आहे आणि हे मात्र करणं फार महत्त्वाचं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठंही अशी घटना परत घडू नये त्यासाठी आम्ही सगळे उद्याच्याला मूकमोर्चा काढतोय आणि सगळेजण मिळून एकत्र येऊन मग तिथं जात धर्म काही पाहिला जात नाही. सगळे मिळून आम्ही मूकमोर्चा काढून याला आम्ही समर्थन करतोय आणि त्या राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे ही मी सरकारला नम्र विनंती करते आणि अशा पद्धतीने त्याचा शेवट केला पाहिजे. पुण्यातल्या भोर येथील नसरापूर या गावी जी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या विकृत कांबळेने या अतिशय छोट्या म्हणजे 4 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार केला आणि केवळ अत्याचार करून थांबला नाही तर पुन्हा तिचा त्या ठिकाणी त्यांनी खूनही केलेला आहे आणि अतिशय लांछनास्पद कृत्य आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यभर उमटत आहेत आणि तेव्हा गावोगावी अशा या सगळ्यांच्या कडनं याची निंदा नाराजगी मोठ्या प्रमाणात सगळा समाज करत आहे आणि आत्तासुद्धा सोलापुरामध्ये आम्ही या ठिकाणी सगळे जण एकत्र येऊन याचा एक कृतीशील आराखडा जसा काय करता येईल याचा विचार करण्यासाठी आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि आत्ताही जुने विठ्ठल मंदिरात ही बैठक पण सुरू आहे आणि आमची सरकारला महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून अतिशय कळकळीची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्याला नराधमाला जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी शिक्षा होईल आणि ती कडक शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढच्या कोणालाही त्याच्या बाबतीमध्ये असं पाऊल उचलताना या सरकारची आठवण आली पाहिजे आणि कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये तेव्हा ते कायद्याचं राज्य हे राखलं गेलं पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मला वाटतं यासाठी समाजाने एकत्रित संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आत्ता ही बैठक आमच्या इथं सोलापुरात आम्ही केलेली आहे आणि एकदा ते प्रकरण न्यायप्रविष्ट झालं की त्या न्यायसंस्था जी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ते त्या ठिकाणी करावं लागेल पण त्याचा पाठपुरावा करत राहणं हा मात्र आम्ही चालू ठेवणार आहोत. 1 मेच्या दिवशी जी घटना घडली ही खूप वाईट घटना आहे. अशा घटना वारंवार पुन्हा महाराष्ट्रात घडू नयेत, ऐवाना पूर्ण देशात घडू नयेत. या घटनेसाठी अतिशय कृतिशील असं कमीत कमी दिवसामध्ये न्याय होण्यासाठी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहोत. आज गुन्हा करताना गुन्हेगाराचं वय नाही आहे आणि ज्याच्यावर गुन्हा घडतो आहे त्या मुलांचं वय पण तिथं बघितलं जात नाही आणि त्या माणसांची विकृती अशी आहे. विकृत मनुष्य पुन्हा त्या तुरुंगातून सुटून बाहेर येतो आणि परत त्याच घटना वारंवारितेने करतो आहे. तर अशा घटनातल्या त्या ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींनासुद्धा तुरुंगातून बाहेर सोडता कामा नये अशी आम्हाला सरकारला विनंती करायची आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सतत पाठपुरावा मगाशी दातेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे करणार आहोत. समाजाकडून प्रत्येक स्तरावरती आपण ह्याच्याबद्दल मदतीची हाक मागितलेली आहे आणि समाजातील सर्व स्तरातील लोक आपल्याला ह्या ठिकाणी मदतीला आलेले आहेत. सरकारकडं आपण वारंवार मागणं असेल की प्रत्येक ठिकाणी स्त्री शक्ती नावाने जो कायदा आहे हा घेऊन या कायद्यान्वये सर्वांना शिक्षा होऊन जे पीडित आहेत ह्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.